UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद दिघेंना मारला गेला, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती। सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। संजय शिरसाट यांनी पुरावे दिल्यास कोर्टात जाणार। शिरसाट 23 वर्ष गप्प का होते? त्यांचा स्वार्थ काय होता? या षडयंत्रामध्ये शिरसाटही सहभागी होते का? आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचा सवाल। सत्ता तुमचीच, दिघेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करायची असल्यास करा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची संजय शिरसाट यांच्या गौप्यस्फोटानंतर प्रतिक्रिया। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसला। ज्या गोष्टीला मी साक्षीदार, तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री पळतात, हा दिघे साहेबांचा अपमान। संजय राऊतांचा हल्लाबोल। महिलांना असे पैसे न देता नवे उद्योग आणा। जानेवारीमध्ये पगार द्यायला सरकारी तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत। राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर चुकीचं। अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरे यांचं वक्तव्य। राज्य खड्ड्यात नाही तर प्रगती पथावर घेऊन जाऊ, तुमचे सहकार्य हवे। राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांवेळीच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत। बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या, प्रणिती शिंदे यांचा आरोप। 5 वर्षात 3ही पक्षांकडे सीएम पद जावं, महायुतीमध्ये फिरत्या मुख्यमंत्री पदावर बोलणी सुरू। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपद संगीत खुर्चीसारखं अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण करायची आहे, अंबादास दानवेंचा टोला। नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।